नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. रसिक श्रोते हो, सुरुवातीपासून प्रत्येकालाच खेळ आवडतो असं नाही, पण काही कारणास्तव या खेळाकडं वळावं लागतं. मग अशा वेळी नेमका खेळ कोणता निवडावा बरं, हा प्रश्नच पडतो. त्यातून जो खेळ आपण निवडलेला आहे तो आपल्यासाठी कितपत योग्य आहे हे सांगणारं सुद्धा कोणीतरी हवंच ना. म्हणजेच योग्य मार्गदर्शक जर आपल्याला मिळाला आणि त्यानुसार आपली वाटचाल सुरू झाली तर आपण निवडलेला खेळ योग्य आहे याची खात्री पटते आणि मग आपण खेळाकडं गांभीर्यानं लक्ष देऊ लागतो. करिअरची वेगळी वाट निवडलेली असल्यामुळं खेळामध्ये अधिकाधिक चमकदार कामगिरी करून दाखवण्यासाठी आपली धडपड सुरू होते. त्या दृष्टीनं तयारी देखील सुरू होते. असंख्य प्रयत्नांमधून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण 100% रिझल्ट द्यायचाच या उद्देशानेच तर उतरत असतो. जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण केली तर आपल्यामध्ये प्रत्येक आव्हान पेलण्याची ताकद निर्माण होते. काही वेळेला खेळ खेळताना असंख्य वेदना देखील होत असतात, पण या खेळातून आपल्याला प्रोत्साहन मिळत जातं. चांगल्या गोष्टींसाठी पाठीवरती थाप मिळत जाते कौतुकाची आणि या वेदना आनंददायीच होऊन जातात. सुरुवातीपासूनच या खेळाला फक्त आपणच नाही तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक असते. आहार विहार आणि व्यायामाची योग्य काळजी घेतली जाते आपल्या बाबतीतली. आपण प्रत्येक गोष्ट करत असताना किती सावधानता बाळगायला हवी. झटपट यश मिळवण्यापेक्षा विचारपूर्वक नैसर्गिकरित्या यश मिळवण्यासाठी सरावामध्ये सातत्य ठेवणं किती योग्य आहे यासारख्या असंख्य गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, घरच्यांकडून आणि प्रशिक्षकांकडून देखील. या आणि अशा असंख्य गोष्टींची चर्चा गेल्या 3 भागांपासून आपण ऐकतो आहोत क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांच्याकडून. आजही आपण त्यांचे काही अनुभव ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, ऐकणार आहोत पॉवरलिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. आता तुम्ही जेव्हा खेळ खेळत होतात त्यावेळेला जेव्हा तुम्हाला पहिला पुरस्कार मिळाला त्यावेळेला तुमच्या किंवा तुमच्या आईबाबांच्या प्रतिक्रिया काय होत्या किंवा तुम्हाला जे कोचेस असतील त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? ॲक्च्युअल शिवछत्रपती पुरस्कार मिळवणं म्हणजे एक खेळाडूची हयात जाते. बरोबर. 10-15 वर्षांनी तो मिळवला जातो. माझं असं झालं की मी गेम स्टार्ट केल्यानंतर पहिला पुरस्कार मला 3ऱ्या वर्षी मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. याला कारणीभूत माझे आई वडील तर आहेत आणि माझे कोचेस. यातून सांगण्याचा उद्देश काय, डायरेक्शन योग्य असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आज उदयोन्मुख खेळाडू आलाय, त्या अपेक्षेने तो आलाय, तर त्याला योग्य डायरेक्शन करणं काम हे कोचचं असतं तितकेच प्रामाणिकपणे. ते माझ्या दोन्ही कोचनी मला केलं. तर पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा म्हणजे बोलण्याच्या पलीकडच्या त्या प्रतिक्रिया होत्या की सगळेच भारावून गेले होते की एवढ्या लहान वयात तिला तो मिळाला, एवढ्या हार्ड गेममध्ये आणि ते इतक्या जलद. म्हणजे एकही माझी अशी टुर्नामेंट झाली नाही की तिथे मी विन झाले नाही. मी सब ज्युनियर पासून सिनियर पर्यंत खेळत होते. म्हणजे सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, फेडरेशन आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी या सगळ्या स्पर्धेंना मला मेडल्स आहे. त्यामुळं ते माझे पॉइंट्स लवकर ग्रो होत गेले. ते मला समजलं नाही की मला इतक्या लवकर ते मिळेल. आणि त्यात 2008ला मी इंटरनॅशनल केले, त्याचे प्लस झाले. त्यामुळे तो मला पहिला पुरस्कार जलद मिळून गेला. आणि त्याच्या प्रतिक्रिया बोलण्याच्या पलीकडच्या होत्या. म्हणजे ते मला एक तर इन्स्पिरेशन होतं. एक तर महाराजांचं नाव माझ्या नावापुढे लागणार यासाठी मला 2 दिवस झोप लागली नाही. कारण ती एक जबाबदारी वाढली की आपण त्या नावाने ओळखलं जाणार आहे. आज स्नेहांकिता वरुटे फक्त नाही ओळखलं जात, शिवछत्रपती पुरस्कार विजेते. तर हे नाव खूप जबाबदारीचं आहे. त्याला साजेसच काम मला आयुष्यभर करावं लागेल हे भान ठेवून. किंवा तो एक वेगळा एक स्पार्क होता की इतकं मोठा पुरस्कार मला मिळतो, त्या स्टेजवर जायला मिळतं, तो शासनाकडून गौरव होणार आणि त्या नावाने आपण ओळखलो जाणार. हे एक पहिल्या पुरस्काराचं हे होतं. आणि दुसरा पुरस्कारची हिस्ट्री थोडी वेगळी होती. मला वाटायचं की मी दुसऱ्या पुरस्कारपर्यंत काही मी पोहोचणार नाही, इतक्या लवकर माझे पॉईंट्स नाही होणार. तोही लगेच 2 वर्षांनी मला मिळाला. तर
ते माझे जे सर होते, दरेकर सर, तर लिटरली त्यांनी मला फॉर्म फिलअप करून पाठवला. सहीसाठी मुंबईहून फॉर्म पाठवला होता की तुझे पॉइंट्स जेवढे लागणार आहेत, 125 पॉईंट पूर्वी लागायचे, ते 125 पेक्षा तुझे पॉइंट्स खूप जास्त आहेत, 220 पॉइंट होत आहेत. बापरे. आणि मी ते सरांना सांगतेय, सर माझं इतके पॉइंट्स नाही होऊ शकत. सर बोलले माझ्याकडे रेकॉर्ड आहे तुझं, मी फॉर्म भरून पाठवते, ते फॉर्म पहिले तिकडे पुण्याला पाठव आणि तुझे पॉइंट्स झालेले आहेत ते. आणि त्या ह्याच्यावर तो पुरस्कार मिळाला, म्हणजे ते पण अनबिलिव्हेबल होतं की मी इथपर्यंत मी पोचूच शकणार नाही असं तुम्हाला वाटत असताना तो मिळाला. हा, आणि ते मग पश्चिम महाराष्ट्रातली पहिली महिला होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप भारावून जाण्यासारख्या. खूप तर जबाबदारीचं तर आहेच, पण ते खूप भारावून गेलं की पुन्हा हिस्ट्री होणे नाही की 2 पुरस्कार. बरोबर, इतकंही शक्य नाही. एका खेळामध्ये 1 पुरस्कार मिळवताना त्याची हयात जाते. तो खेळ संपत आल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात. बरोबर. आणि ते माझं चालू असताना ते होत होतं, त्यामुळे ते एक वेगळा फील होता. आणि पाठोपाठ 2 पुरस्कार तुम्हाला ते मिळाले. आणि ते कमी वयामध्ये मिळवणं पण हे खूप मोठं स्किल होतं. आणि ती जबाबदारी आता तुमच्यावरती वाढलेली आहे. तर मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मला वाटतं तुम्हाला 17 सुवर्ण पदकं आहेत. सुवर्ण, रौप्य सगळ्याच आहेत. मला एका स्पर्धेला रौप्य आहे, कांस्य नाहीच आहे, बाकी सगळे सुवर्ण आहे. तेच असं. तर मग ही सुवर्ण पदकं तुम्ही मिळवलीत आणि आता एक क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताय. आणि त्याशिवाय खेळाकडे पण अजून तुम्ही पाहताय, खेळ तुम्ही चालूच ठेवलेला आहे. तर मग आता खेळाची तयारी करत असताना तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने करता का? आता कुठल्याही खेळाची करायची म्हटलं तर ऍक्च्युअल आता क्रीडा अधिकारी म्हणून महापालिकेची मी जेव्हा इथे रुजू झाले, तर शासकीय शालेय स्पर्धा असतात, जे की ग्रासरूट मधून जातात मुलं, की शालेय म्हणजे स्कूल लेवलवरून ते खेळतात आणि मग तिथून त्यांचा ग्रो होतो. मग ते ओपन टुर्नामेंटला वगैरे ते पार्टिसिपेट होतात. तर हा बेस आहे माझ्याकडे आहे तो. तर चांगला आहे. पण हा बेस आहे तुमच्याकडे. तर जास्तीत जास्त मुलांना यात इन्व्हॉल्व करून घेणं आणि त्यांच्यासाठी ज्या शासनाकडच्या काही ज्या सुविधा आहेत, रूल्स रेग्युलेशन, GR आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, ते पोचवण्याचा प्रयत्न करते. आता मला रुजू होऊन 2 महिने झाले, पण त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा मी प्रयत्न करते. आणि तसं मला थोडं थोडं यश पण मिळत चाललेलं आहे. की क्रीडा शिक्षक असतील, त्यांच्या शाळा असतील, शाळेची मॅनेजमेंट असेल, यांचं कोऑर्डिनेशन करणं, असोसिएशनचे मेंबर्स असतील, त्यांचं कोऑर्डिनेशन करणं आणि त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणं. जे की काही गोष्टी GRच्या नियम, रूल्स रेग्युलेशन हे काही माहिती नाही, तर ते मी खूप सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या रूल्सनुसार असं केलं तर त्यातला मध्यमार्ग काय करता येतो, की तुमच्या मुलाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे किंवा तुमचा मुलगा त्यात अजून झोकून देऊन त्या खेळामध्ये आला पाहिजे, काय करू शकता, ह्या गोष्टीचं डायरेक्शन करण्याचा प्रयत्न करते. आणि एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर एक मानस आहे की चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण खेळाडूंना उभं करून द्यायचं, की शासनाच्या माध्यमातून. आणि त्याचा एक छोटासा पार्ट म्हणून आपण ते करता येईल ॲज अ क्रीडा अधिकारी म्हणून. ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करायचं तर ते ह्या लोकांचा समन्वय साधून ते मला करायचं आहे, असा एक मानस आहे. अच्छा, खूप छान मानस आहे मॅडम तुमचा. पण आता हे जे नवीन येणारे जे खेळाडू आहेत, उदयोन्मुख जे खेळाडू आपण म्हणतो, त्या खेळाडूंसाठी खेळामधून ज्या काही संधी आहेत, म्हणजे शासकीय दृष्ट्या नोकरीच्या दृष्टीने असतील किंवा स्वतंत्र काही त्यांना करायचं असलं तरी सुद्धा, तर त्या कोणत्या प्रकारच्या आहेत किंवा आता नवीन काही आहेत? शासनाच्या नोकरीविषयक विचार केला तर 5% आरक्षण जे MPSCच्या सरसेवा भरती ज्या आपल्या होतात, तर त्यामध्ये खेळाडूंना 5% आरक्षण दिलं जातं. 5% आरक्षणानुसार तो ओपन, OBC ज्या काय आपल्या क्रायटेरियाज आहेत, तर त्यामध्ये ते 5% आरक्षण, त्यामध्ये तो राज्य राष्ट्रीय स्तरावर मेडलिस्ट असला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याला ते 5% आरक्षण मिळतं. त्यासाठी त्याला बेसिक राज्य लेवलला तरी खेळलंच पाहिजे आणि तिथे मेडल विनर तो पाहिजे, तर 5% आरक्षणला तुम्ही पात्र होता. म्हणजे अगदी गड्डच्या पद जी काय आहेत, शिपाई भरती, पोलीस भरती, यासाठी जे काय करावं लागतं 5% साठी, तर ती पहिली स्टेप आहे ती राज्यस्तरीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा. यामध्ये तुम्ही मेडल विनर असेल तर नक्की तुमचं व्हेरिफिकेशन होतं आणि 5% आरक्षणाला तुम्ही पात्र होता. दुसरा त्यातला एक पार्ट आहे की जसे आमच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, जे आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं नाव लौकिक केलेले, तर ज्या मान्यता प्राप्त खेळ आहेत आपल्याकडे, ऑलिम्पिक, नॉन ऑलिम्पिक, इंडियन ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असलेले,
अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्या क्रायटेरियानुसार डायरेक्ट नियुक्ती दिली जाते शासनामध्ये, अगदी गट अ पासून गट ड पर्यंतची. मग त्याची शैक्षणिक पात्रता आली, खेळाचा डाटा आला पूर्ण, त्या सगळ्याचा विचार करून एक समिती नेमलेली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने, क्रीडा व युवक सेवा संचालनालय. तर त्या समिती ते छाननी करतात त्या अर्जाची आणि त्यानुसार तुम्हाला ठरवलं जातं की तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात. तर हा एक त्याच्यातला बेनिफिट आहे. म्हणजे जो मुलगा नॅशनल खेळून पण त्याचं स्किल इंटरनॅशनलला दाखवतोय तो, तर त्यामध्ये त्यानं ग्रो करायला हरकत नाही की अशी काही पदं आपल्यासाठी आहेत क्रीडा विभागामध्ये जी आता नवीन नवीन GR येतात, रिन्युएट होत आहेत आणि त्यात बदल झालेले आहेत. त्यामुळं बरेचसे चान्सेस आहेत तुम्हाला शासकीय नोकरी मिळवण्याचं. आणि दुसरं पार्ट म्हटलं तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. खेलो इंडिया आहे त्याला शिष्यवृत्ती आहे, नॅशनल गेम्स आहेत त्याला शिष्यवृत्ती आहे, तुम्ही ओपन टुर्नामेंट खेळता त्याला शिष्यवृत्ती आहे. म्हणजे स्टेप ठरलेले आहेत. तुम्ही नॅशनलला काय मेडल घेतलं त्यावर त्याची शिष्यवृत्तीचे स्लॅब ठरलेले आहेत, इंटरनॅशनलला मेडल घेतलं तर त्याचे स्लॅब ठरलेले आहेत. त्या पद्धतीनं तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. आणि दुसरा एक पार्ट म्हटलं तर क्रीडांगण विकास अनुदान आहे की जे की शासनाने आपल्या सभोवतालची जेवढी क्रीडांगणं छोटी मोठी आहेत तर त्या अनुदानातून ते क्रीडांगण विकास करणं, म्हणजे त्या क्रीडांगणाचं डेव्हलपमेंट करून तिथल्या मुलांना बेसिकली ते यूज व्हावं म्हणून त्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि दुसरा एक पार्ट, तुम्ही चांगला कोच बनू शकता असं जर तुमच्याकडे तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असला आणि तुम्ही त्या खेळामध्ये स्किल्ड प्लेयर आहात की जे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलाय पण नोकरीपासून वंचित आहे, तर तो मार्गदर्शक ॲज अ क्रीडा मार्गदर्शक म्हणून सुद्धा शासनाकडे तो अर्ज करू शकतो. मग त्याला मानधन तत्वावर पण घेतलं जातं आणि कायमस्वरूपी पण घेतलं जातं. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत. अजून एक पार्ट त्यातला एक आहे की तुम्ही खेळाडू म्हणून तुमच्या खेळाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू असाल, राष्ट्रीय खेळाडू असाल तर तुम्ही शासनाकडे मागणी करू शकता की मला माझ्या खेळाचं क्रीडांगण उभा करायचं आहे किंवा एखादं सेंटर उभा करायचं आहे, तर शासनाकडून अनुदान, ह्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करून घेऊ शकता शासनाकडून. असे बरेचसे बदल ते करत चाललेले आहेत. आताचे जे 2012च्या क्रीडा धोरणानुसार ह्या गोष्टी चालू आहेत. आता नवीन क्रीडा धोरण त्याच्यावर समिती आहे, ते अभ्यास करतायत आणि प्रोसेस चालू आहे. ते नवीन क्रीडा धोरणामध्ये अजून आमूलाग्र बदल दिसतील तुम्हाला त्याच्यामध्ये. श्रोते हो, कोणताही खेळ खेळत असताना त्याच्याकडं एक साधन म्हणून न पाहता एक पॅशन आणि एक नेशन या दोन्ही दृष्टीने पाहणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः खेळासाठी वेगळा वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. जितकं आपण खेळाला आपलंसं करू तितकं आपली त्या मैदानाशी, तिथल्या मातीशी नाळ जोडली जाते आणि मग सगळ्याच गोष्टींमध्ये समन्वय साधता येतो. योग्य निर्णय घेणं सोपं होतं. वेळेचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलेलं असेल तर आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त तर राहतोच, पण मनाने सुद्धा आपण खूपच तंदुरुस्त होतो. सोप्याकडून काठिण्य पातळीकडे जात असताना सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. छोट्या मोठ्या यशस्वी कामगिरीमधून स्वतःचं कौशल्य आपण विकसित करू शकतो, त्याला एक चालना मिळते आणि मग वेगवेगळ्या पुरस्कारांची मालिका सुरू होते. योग्य दिशा मिळाल्यामुळं आणि लहान वयामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपण खेळामध्ये उत्तरोत्तर प्रगतीच करत जातो. आपला प्रगतीचा आलेख नेहमी चढताच राहतो. जबाबदारीची जाणीवही त्यामुळे येते आणि मग सगळं कसं वातावरण भारावून टाकणारं होऊन जातं. खेळामधून कितीतरी प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध असतात. या संधींचं सोनं करणं आपल्याच हातात असतं. या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा आत्ताच आपण ऐकली. पॉवर लिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांच्याकडून. श्रोते हो, त्यांच्या मुलाखतीचा आज आपण 4था भाग ऐकला. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. अजूनही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली असं आपल्याला घड्याळ खुणावतंय. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत. या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत ना, त्या आपण पुढच्या भागामध्ये क्रीडांगण या कार्यक्रमामधून निश्चित जाणून घेऊया. आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.